सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलधरन सर. मी डॉक्टर सौ सुनीता संपत शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र. आजचा विषय आपल्या कार्यातील सातत्य. अनेक दिवस तपश्चर्या करूनही गौतम बुद्धांना ज्ञानानुभूती मिळेना. तेव्हा ते निराश झाले, परत निघाले. रस्त्याने चालताना त्यांना तहान लागली. तेव्हा ते जवळच्या सरोवराकडे निघाले. ते सरोवरावर पोहोचले तेव्हा त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले. एक टिटवी सारखी सरोवराच्या पाण्यात जायची, आपली चोच पाण्यात बुडवायची, चोचीमध्ये पाणी घ्यायची आणि किनाऱ्यावरती यायची. पुन्हा ती सरोवरावरती जायची, चोचीत पाणी घ्यायची आणि पुन्हा किनाऱ्यावर यायची आणि ते पाणी टाकायची. हे दृश्य बघून बुद्धांनी टिटवीला म्हणाले, अगं, हे तू काय करतेस? तेव्हा ती टिटवी म्हणाली, या सरोवरामध्ये माझी पिले वाहून गेली आहे, म्हणून मी हे सरोवर सुकवून टाकणार आहे. तसे बुद्ध म्हणाले, तुझे दुःख मी समजू शकतो, पण कुठे हे मोठे सरोवर आणि कुठे एवढीशी तू? अगं, तुझी चोच केवढीशी, त्या चोचीत हे पाणी बसणार किती आणि हे विशाल सरोवर सुकणार तरी कधी? तशी ती टिटवी बुद्धांना म्हणाली, माझ्या या प्रयत्नाने हे सरोवर सुकणार की नाही हे माहीत नाही, पण म्हणून मी माघार घेणार नाही आणि हार तर मुळीच मानणार नाही. जोपर्यंत हे सरोवर सुकत नाही तोपर्यंत मी माझं काम थांबवणार नाही. टिटवीचा हा संकल्प ऐकून गौतम बुद्ध विचार करू लागले की टिटवी जर आपले ध्येय गाठण्यासाठी इतकी वचनबद्ध आहे तर मी निराश होऊन का माघार घ्यावी. आणि बुद्ध परत फिरले. त्यांनी पुन्हा तपश्चर्या चालू केली आणि यशस्वी झाले. त्यांनी ज्ञानानुभूती मिळवली. सांगायचं तात्पर्य एवढंच की कामाशिवाय कमाईची आणि कष्टाशिवाय यशाची तुम्ही अपेक्षाच करू नका. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय हिंद, जय महाराष्ट्र.